जय श्रीराम। 6 जून 1674 अर्थात शालिवाहन शके 1596। हा सूर्योदय केवळ एक साधा सूर्योदय नव्हता, तो होता शतकानुशतके चाललेल्या पारतंत्राचा अंधार दूर सारणारा, प्रत्येक हिंदवासियाच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा एक नवयुगाचा आरंभ। रायगडाच्या त्या सुवर्णक्षणी एका सिंहासनावर फक्त एक राजा विराजमान नव्हता, एका धगधगत्या विचारांचा विजय, एक अदम्य इच्छाशक्तीचा आविष्कार। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेचा प्रत्यक्ष हुंकार। आणि या स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगड। जवळपास 1300 एकर परिसरात पसरलेला हा प्रचंड किल्ला पूर्ण पाहण्यासाठी आजही 2 दिवस कमी पडतात। या किल्ल्याचे जुने नाव रायरीचा किल्ला असे होते। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जावळी गावातील मोरे यांच्याकडून महाराजांनी हा किल्ला 1656 साली जिंकला। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टीनुसार आणि हिरोजी इंदुलकर यांच्या अद्भुत मार्गदर्शनाखाली 1656 ते 70 या किल्ल्याची भव्य पुनर्बांधणी केली आणि अभेद्य तटबंदी बांधकाम केले। रायगडाची ओळख केवळ त्याच्या तटबंदीसाठी नव्हे, तर त्याच्या पाणी व्यवस्थापनेनेही आहे। येथे आजही 12 तलाव आणि तब्बल 84 पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या तत्कालीन इंजिनिअरिंगचे अद्भुत उदाहरण आहे। महाराजांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते। आणि याच सार्वभौमत्वाच्या घोषणेसाठी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा पार पडला। हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर ते एका नवयुगाचे, एका सार्वभौम हिंदू राष्ट्राचे प्रतीक होते। काशीहून आलेले गागा भट्ट या सोहळ्याचे प्रमुख आचार्य होते। महाराजांनी क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, छत्रपती अशा गौरवशाली पदव्या धारण केल्या। त्यांनी स्वतःची राज्याभिषेक शके 1596 सुरू केली, परकी शकांचा वापर थांबवला। हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली आणि शिवराई होऊन हे त्यांचे स्वतःचे नाणे चलनात आले, जे त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक होते। या सोहळ्यासाठी 32 मणाचे भव्य सिंहासन तयार करण्यात आले। विविध नद्यांचे पाणी, 8 दिशांच्या राजांचे जल, सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांमधून आणलेले पवित्र जल, या सर्वांनी महाराजांना अभिषेक करण्यात आला। हा सोहळा केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण भारतासाठी आशा आणि स्वातंत्र्याचा संदेश घेऊन आला होता। पण दुर्दैवाने स्वराज्याच्या या राजधानीला ब्रिटिश आक्रमणाचा सामना करावा लागला। 9 मे 1818 या रोजी इंग्रजांनी रायगडावर हल्ला केला आणि अवघ्या 11 दिवसात हा अभेद्य किल्ला त्यांच्या ताब्यात गेला। पण त्यांनी केवळ गड जिंकला, गडावर तेवणारी स्वराज्याची ज्योत नाही। आजही रायगडाच्या वाऱ्यात, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात त्या विचारांचा गजर घुमतो। तो गजर आपल्याला आठवण करून देतो की स्वराज्य म्हणजे फक्त भूमीचा तुकडा नाही, स्वराज्य म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात अखंड तेवत राहणारी राष्ट्राची ज्योत। हा वारसा, ही प्रेरणा आपल्याला आजही मार्ग दाखवते। चला, तथ्यवितृणेच्या माध्यमातून या ज्वलंत इतिहासातून प्रेरणा घेऊन श्याम सेतू ट्रॅव्हल्स सोबत आपल्या रायगडाला भेट देऊ। ट्रेकच्या माहितीसाठी इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता। या इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तथ्यवितृणेला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भवानी, जय शिवाजी।